नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवेतील सर्वात जास्त पसंतीचे पद डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी या पदासंदर्भात अगदी सर्व गोष्टी बारकाईने डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात उपजिल्हाधिकारी पदाबद्दल कुठल्याच प्रकारची शंका राहणार नाही। चला तर वेळ न वाया घालवता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आपण उपजिल्हाधिकारी पदाबद्दल सर्व काही बघणार आहोत, जसे की पात्रता, सिलेबस, परीक्षेचे टप्पे, ट्रेनिंग, वेतन, बदली, पदोन्नती, कामाचे स्वरूप, फायदे तोटे इत्यादी सर्व काही आपण एक एक करून बघूयात। चला तर सुरू करूयात। डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी। उपजिल्हाधिकारी हे पद राज्य शासनाकडून भरले जाते, तर जिल्हाधिकारी हे पद केंद्र शासनाकडून भरले जाते। उपजिल्हाधिकारी हे पद गट अ चे राजपत्रित अधिकारी म्हणजेच गॅझेटेड ऑफिसर असते। आता गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड म्हणजे काय ते बघूयात। गॅझेटेड ऑफिसर आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर मध्ये फरक काय असतो, तर एमपीएससी आणि यूपीएससी आयोगाकडून गॅझेटेड ग्रुप ए पदासाठी परीक्षा घेतली जाते। तर गॅझेटेड म्हणजे काय, तर गॅझेटेड ऑफिसर या शब्दामधील जे गॅझेट आहे त्याला राजपत्र असे म्हणतात। भारत शासन आणि राज्य शासन दरवर्षी एक गॅझेट प्रकाशित करते। त्या गॅझेटमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे असतात त्यांना गॅझेटेड ऑफिसर असं म्हटलं जातं। सर्वच अधिकारी हे गॅझेटेड ऑफिसर नसतात, काही ठराविक महत्त्वाची पदे ही गॅझेटेड मध्ये येतात आणि जे काही इतर उर्वरित अधिकारी असतात त्यांना नॉन गॅझेटेड ऑफिसर असे म्हणतात। IAS, IPS, IFS, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि DYSP यासारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांना गॅझेटेड ऑफिसर असे म्हणतात। तुम्ही जर गॅझेटेड ग्रुप ए अधिकारी झालात तर तुमच्या नियुक्तीपत्रावर राज्यपालाची सही असते आणि परीक्षा सेंट्रल लेवलवरती घेतल्या जातात। जसे की यूपीएससीची परीक्षा, तुम्ही जर यूपीएससी आयोगाकडून घेतली जाणारी परीक्षा पास झालात, त्यानंतर गॅझेटेड ग्रुप ए अधिकारी झालात तर तुमच्या नियुक्तीपत्रावर म्हणजेच अपॉइंटमेंट लेटरवरती राष्ट्रपतीची सही असते। तुम्ही गॅझेटेड ऑफिसर बनणं ही तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असते। गॅझेटेड अधिकाऱ्यांना नॉन गॅझेट अधिकाऱ्यांपेक्षा पगार आणि जबाबदाऱ्या जास्त असतात। गॅझेटेड अधिकाऱ्यांवर जास्त जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांचा कामाचा वेळा ठरलेला नसतो। गॅझेटेड ऑफिसरला मराठीमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणतात, तर नॉन गॅझेटेड ऑफिसरला मराठीमध्ये अराजपत्रित असे म्हणतात। नॉन गॅझेटेड ऑफिसर मध्ये PSI, STI आणि ASO या तीन महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो। त्यानंतर सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी पदासाठी पात्रता बघूयात। जनरली कोणतीही एक्झाम द्यायचं म्हटलं तर आपल्याला 3 पात्रता लागत असतात: शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा। पण डेप्युटी कलेक्टर पदासाठी शारीरिक पात्रतेची अट नाही, या पदाला फक्त 2च पात्रता लागतात, पहिली शैक्षणिक पात्रता आणि दुसरी वयोमर्यादा। त्यापैकी पहिली बघूया शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण किती व्हायला पाहिजे, तर तुम्ही पदवी होणे गरजेचे आहे। पदवीमध्ये BSc, BCom, BA, इंजिनिअरिंग इत्यादी कोणत्याही शाखेची पदवी चालते। जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही उपजिल्हाधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला पर्सेंटेजची कुठल्याच प्रकारची अट नाही। जर तुम्ही परीक्षेत अगदी काठावर सुद्धा पास झाले तरी सुद्धा तुम्हाला डेप्युटी कलेक्टरला अप्लाय करता येते। जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षात असतात तेही पात्र असतात, पण एक अट असते। पूर्वपरीक्षा ही पहिली परीक्षा असते। पूर्वपरीक्षेनंतर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला अपियर होतात तेव्हा तुम्हाला परत एक वेळेस फॉर्म भरावा लागतो। तेव्हा फॉर्म भरत असताना तुम्हाला पदवीचे पर्सेंटेज विचारतात आणि पदवीचा निकाल कधी लागला ही तारीख विचारतात। पूर्वपरीक्षेला तुम्ही बसू शकतात, पण मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचं आहे। त्यानंतरची पात्रता आहे वयोमर्यादा। ओपन कॅटेगरीसाठी 19 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही उपजिल्हाधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकतात। मागासवर्गीय किंवा अनाथ यांना 43 वर्षापर्यंत अप्लाय करता येते, तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, खेळाडू यांनाही 43 वर्षापर्यंत अप्लाय करता येते। तर दिव्यांग व्यक्तींना वयाच्या 45 वर्षापर्यंत उपजिल्हाधिकारी या पदासाठी अप्लाय करता येते। त्यानंतर परीक्षेचे टप्पे बघूयात। उपजिल्हाधिकारी पदाची निवड ही 3 टप्प्यातून होते। पहिली पूर्वपरीक्षा होते, त्यानंतर मुख्य परीक्षा होते आणि शेवटी मुलाखत होते। जर तुम्ही या 3ही टप्प्यातून चांगल्या मेरिटने सिलेक्ट होतात तर तुम्हाला यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन या नावाचे इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, तेथे तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवले जाते। उपजिल्हाधिकारी या एक्झामचे किती टप्पे आहेत, तर 3। आपण अगदी शॉर्टमध्ये या 3ही टप्पे एक एक करून बघूयात। पहिली पूर्वपरीक्षा। पूर्वपरीक्षा ही 400 गुणांची होत असते। त्यामध्ये पेपर 1 हा 200 गुणांचा असतो, तर पेपर 2 ही हा 200 गुणांचा असतो। दोन्ही पेपर देणे अनिवार्य असते। दोन्ही पेपरला 2-2 तासाचा कालावधी असतो आणि दोन्ही पेपर MCQ टाईपचे असतात, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात। आता आपण पेपर 1चा सिलेबस बघूयात। पेपर 1चा सिलेबस कसा असतो, तर पहिले चालू घडामोडी, राज्य, महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी। त्यानंतर इतिहासामध्ये भारताचा इतिहास आणि भारतीय स्वतंत्र चळवळ। भूगोलमध्ये महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक। त्यानंतर महाराष्ट्र व भारताची राज्यपद्धती व प्रशासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी प्रशासन। त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, पर्यावरण संबंधीचे सर्वसाधारण मुद्दे आणि सामान्य विज्ञान।
हे 7 घटक असतात पेपर 1 मध्ये. त्यानंतर पेपर 2चा सिलेबस. पेपर 2चा सिलेबस कसा असतो तर पेपर 2 हा CSATचा पार्ट आहे, ज्याला आपण ॲप्टिट्यूडचा पार्ट म्हणतो, ज्यामध्ये सुरुवातीचे हे जे 5 घटक आहे याला पदवीचा दर्जा आहे. त्यानंतर मूलभूत अंकज्ञान, संख्या आणि त्यातील संबंध, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इत्यादी हे इयत्ता 10वीच्या स्तरावरचे आहेत. त्यानंतर 7वा घटक मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य हे 10वी आणि 12वीच्या स्तरावरचे आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी या पदासाठी दुसरा टप्पा म्हणजेच मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर्स असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 हा मराठी इंग्रजीचा असतो 50-50 गुणांसाठी. त्या पेपरला 3 तासाचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असतो, जसे की निबंध पत्र लिहिण्याचा पार्ट असतो पहिला पेपर. दुसरा पेपर हा मराठी इंग्रजीचाच असतो 50-50 गुणांसाठीच, पण हा MCQ टाईपचा पेपर असतो, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असतो आणि ह्या पेपराला 1 तासाचा कालावधी असतो. त्यानंतर पेपर क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे GSचे पेपर असतात. प्रत्येकी 150 गुणांना हे पेपर असतात, म्हणजेच एकूण 600 गुणांसाठी असतात. पेपर 1 आणि पेपर 2 हे 100 गुणांना असतात, म्हणजेच 200 गुणांना असतात. आणि पेपर क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे 600 गुणांना असतात. यांची टोटल ही 800 होते, तर मुख्य परीक्षा ही 800 गुणांसाठी होते. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखत होते. उपजिल्हाधिकारी या पदासाठीची मुलाखत ही 100 गुणांसाठी होते. पूर्वपरीक्षा ही 400 गुणांसाठी होते, पण याचे मार्क काउंट केले जात नाहीत. मुख्य परीक्षा ही 800 गुणांसाठी होते, तर मुलाखत ही 100 गुणांसाठी होते. जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते तेव्हा मुख्य परीक्षा व मुलाखत या दोघांचेच मार्क काउंट केले जाते. म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये 800 गुण तर मुलाखतीचे 100 गुण, म्हणजेच एकूण 900 गुणांसाठी तुमची मेरिट लागते. 900 गुणांपैकी जर तुमचा स्कोर चांगला आला तर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्हाला अपॉइंटमेंट दिली जाते आणि तुमची निवड यादीमध्ये नाव येते. उपजिल्हाधिकारी बनण्याचे 2 मार्ग असतात. मित्रांनो, तुम्ही 2 पद्धतीने डेप्युटी कलेक्टर बनू शकता. पहिली MPSCची जी जाहिरात येते त्या जाहिरातीमधून अप्लाय करून तुम्ही डायरेक्ट उपजिल्हाधिकारी बनू शकतात, किंवा जर का तुम्ही अगोदरच तहसीलदार बनले असाल आणि तहसीलदार बनून 8-10 वर्षानंतर प्रमोशन घेतले तरी देखील तुम्ही उपजिल्हाधिकारी बनू शकतात. म्हणजेच डेप्युटी कलेक्टर बनण्याचे एकूण 2 मार्ग आहेत. एक MPSCच्या जाहिरातीमधून डायरेक्ट सिलेक्शनने आणि दुसरे तहसीलदारमधून प्रमोशनने तुम्ही उपजिल्हाधिकारी बनू शकतात. त्यानंतर उपजिल्हाधिकारीची ट्रेनिंग बघूयात. उपजिल्हाधिकारी यांची ट्रेनिंग फिक्स नसते, म्हणजेच 1 महिना असू शकते किंवा 2 महिने असू शकतात किंवा 3 महिने असू शकतात. यांची ट्रेनिंग ही फिक्स नसते. उपजिल्हाधिकारी यांची ट्रेनिंग ही पुण्यातील यशदामध्ये होती, म्हणजे यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन या नावाची इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. उपजिल्हाधिकारी यांची ट्रेनिंग यांना काही महिन्यांसाठी त्यांना तहसीलदार म्हणून प्रमोट केले जाते, तर काही ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून यांना 3-4 महिन्यासाठी प्रमोट केले जाते. अशा प्रकारे यांची ही ट्रेनिंग होते. त्यानंतर वेतन व नियुक्तीचे ठिकाण बघूयात. सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर S20 नुसार 56,100 ते 1,77,100 इतके असते. महानगरमधील अंदाजित मासिक वेतन हे 80,000 रुपये इतके असते, तर जिल्ह्याच्या ठिकाणी अंदाजित मासिक वेतन हे 75,000 इतके असते. दरवर्षी वेतनवाढ व महागाई भत्ता मिळून किमान 4,000 रुपये वेतनवाढ होते. उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांची पदोन्नती कशी होते तर सर्वप्रथम ते उपजिल्हाधिकारी असतात निवड श्रेणी गट अ मधून. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी गट अ म्हणून त्यांची पदोन्नती होते आणि त्यानंतर डायरेक्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी गट अ मध्ये त्यांची पदोन्नती होते. उपजिल्हाधिकारी यांची उपविभागीय अधिकारी या पदावर देखील पदोन्नती होते. तर उपविभागीय अधिकारी पदावर असताना त्यांचे कामाचे स्वरूप कसे असते तर ते बघूया. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून तो काम पाहतो. जमीनविषयक दाव्यांवर तहसीलदारांच्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून तो निर्णय देतो. बॉम्बे पोलीस कायद्यानुसार तडीपाराचे आदेश देणे, वृक्षतोड अधिनियमानुसार वृक्षतोडीस परवानगी देणे किंवा नाकारणे, शासकीय वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, गोदामाची पाहणी करणे, बिनशेती प्रकरणात चौकशी अहवाल देणे, मनरेगा कामाची पाहणी करणे, जलयुक्त शिवार उपविभाग समिती अध्यक्ष, जिल्हा भूजल प्राधिकारी म्हणून काम पाहणे इत्यादी प्रकारचे कामाचे स्वरूप हे उपविभागीय अधिकारी यांचे असते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांचे कामाचे स्वरूप कसे असते तर ते बघूयात. पूर, दुष्काळ, साथीचे रोग इत्यादी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणे, निवडणूक, दंगल नियंत्रण, पुनर्वसन विषयक कामाचे संनियंत्रण करणे, विविध सामाजिक सहाय्य योजनेची अंमलबजावणी करणे, विविध प्रमाणपत्र दाखले देणे, महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात राजशिष्टाचार अधिकारी म्हणून काम पाहणे इत्यादी कामे ही उपजिल्हाधिकारी यांची असतात. त्यानंतर उपजिल्हाधिकारी या पदावरील फायदे काय असतात तर मोठी प्रशासकीय यंत्रणा अधिपत्याखाली असल्याने मोठा सामाजिक दरारा असतो. पदोन्नतीने अखिल भारतीय सेवेवरील पदावर जाण्याची संधी मिळते. लोकसेवेची मोठी संधी प्राप्त होते. त्यातून मोठी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी मिळते
आणि शासकीय वाहन, शासकीय निवासस्थान, हाताखाली नोकर वर्ग असा बडा लवाजमा दी मदतीला असतो. डेप्युटी कलेक्टर बनणं ही तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट असते. उपजिल्हाधिकारी या पदावर असताना अडचणीच्या बाबी खूप असतात. कामाचे अनेक विषय असल्याने प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाचा व्याप असतो. निवडणूक कालामध्ये तो प्रचंड वाढत असतो. कामामध्ये राजकीय, सामाजिक आणि माध्यमातील प्रतिनिधींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव सहन करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण उपजिल्हाधिकारी या पदाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद. और बता कैसा चल रहा है तेरा क्रिप्टो शेयर्स म्यूचुअल फंड्स वगैरह? ठीक ही है. अभी तो मार्केट बहुत वॉलेटाइल हो गई है. मार्केट तो बढ़ जाएगा यार, तो दिल छोटा मत कर. वो तो बढ़ेगा ही. वैसे तू इन्वेस्ट क्यों नहीं करता इन सब में? रातों रात प्रॉफिट हो सकता है. बात एक रात की नहीं है ना दोस्त, लॉन्ग टर्म की है. पापा कैच। अब मैं बैचलर नहीं हूं ना, इसका पापा हूं, तो पूरी फैमिली के बारे में सोच समझ कर ही इन्वेस्ट करता हूं. जैसे फ्यूचर जनरली का लॉन्ग टर्म इनकम प्लान, जहां पॉलिसी लेते ही इनकम आनी शुरू हो जाती है. समझा? समझ गया भाई. ये फ्यूचर जनरली का कौन सा प्लान बताया? लॉन्ग टर्म. फ्यूचर जनरली लॉन्ग टर्म इनकम प्लान देता है 6 गुना तक की टैक्स फ्री रिटर्न्स की गारंटी और साथ ही साथ अगले महीने से इनकम पाने का ऑप्शन भी, ताकि दुनिया भले ही ऊपर नीचे हो मगर फाइनेंशियल सिक्योरिटी हमेशा बरकरार रहे. नीचे दिए लिंक पर क्लिक करके आज ही अपनी फैमिली को लॉन्ग टर्म के लिए सिक्योर करें, क्योंकि सबके लिए पापा, पापा के लिए हम. फ्यूचर जनरली इंडिया लाइफ इंश्योरेंस, भरोसा पापा जैसा.